नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचे नाव काय? अनुवाद. काय आहे त्याचं नाव? उपयोजित लेखनचा हा धड्याचं नाव काय आहे? अनुवाद. आणि हा धड्याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे अनुवाद यांची परिभाषा. काय बघणार आहे? अनुवाद यांची परिभाषा. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, किसी दूसरी भाषा में हिंदी भाषा में अनुवाद करना एक कला है। अनुवाद करते समय इस बात का आवश्यक है कि जिस वाक्य का अनुवाद करना है उसका पूरा अर्थ स्पष्ट शब्दों में अनुवाद में आ जाए। सबसे पहले वाक्य में प्यान को पढ़ना चाहिए तभी कर उसका सरल हिंदी में अनुवाद करना चाहिए। आता आपण काय पाहत आहे? अनुवाद पाहत आहे. तर यांची परिभाषा जी आहे ते नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्यायचा आहे. बघा, कोणत्याही दुसरी भाषातून आपल्याला हिंदी भाषामध्ये अनुवाद करायचा आहे. हा अनुवाद करताना हे एक कला आहे. जे अनुवाद आपण करत आहे ते काय आहे? एक कला आहे. अनुवाद करता वेळी आपल्याला या बातमीची आवश्यक आहे की ज्या वाक्यातून अनुवाद करत आहे त्यांचा पुरा अर्थ स्पष्ट शब्दातून अनुवाद यामध्ये होणार आहेत की नाही। सर्वश्रेष्ठ पहिला वाक्याला प्यारातून पढ़ना चाहिए। प्यारातून म्हणजे प्रेमातून पडायचं आहे, तेव्हा त्यांचा सरळ हिंदी अनुवाद करायचा आहे। तेव्हा आपल्याला काय करायचे आहे? त्यांचा सरळ हिंदी अनुवाद करायचा आहे। तर अशा प्रमाणे अनुवादची आपण परिभाषा पाहिलेली आहेत की नाही? हो। तर अनुवाद हा खूपच छोटी धडा आहे आपल्याकडे, कारण की याच्यामध्ये काही नाही, प्रश्न देणार आहे त्याबद्दल त्यांचा हे करणार, तर हे खूपच छोटी धडा आहे ते जे लवकरच हे होणार। तर आता आपल्याला झालेला आहे अनुवाद यांची परिभाषा आणि त्यांची बातमी पण आपण पाहिले की कशा प्रमाणे त्यांच्या आपल्याला अनुवाद करायचं आहे, कशा प्रमाणे त्यांचा अर्थ आपण पाहिले कसा करायचा आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे दिलेले आहे निम्नलिखित वाक्य को हिंदी में अनुवाद कीजिए। निम्नलिखित वाक्याला आपल्याला हिंदीला अनुवाद करायचं आहे। तर पहिले आपण काय पाहणार आहे? वाक्य पाहणार आहे, त्यानंतर त्यांचा अनुवाद करणार आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। वन महोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता। तर हा पहिला झाला। आता दुसरा, आता याशानिकांनी भूकंपाची शास्त्रीय कारणे सोपून काढली आहेत। काय काढले आहे? सोपून काढली आहेत। तिसरा, मत्स्यग्रस्त माणसे कोणताही दृश्य कृत्य करण्यात सहजपणे प्रवृत्त होतात। तिसरा, अनेकदा आकाराच्या बाबतीत विचित्र परिस्थिती उद्भवते। तर याप्रमाणे तुम्ही इथे पाहिलेले आहे की चार जे दिलेले आहे इथे मराठीतून त्याला तुम्हाला हिंदीतून अनुवाद करायचा आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, कळाले, छान। तर चला बघून घ्या यांचा अनुवाद। बघा उत्तर, वन महोत्सव के उपलक्ष्य में हमारे विद्यालय ने वृक्ष दिंडी का कार्यक्रम किया था। नीटप्रमाणे ऐकून घ्या। वन महोत्सव म्हणजे आमच्या विद्यालयामध्ये, या उपलक्ष्यामध्ये आमच्या विद्यालयामध्ये ने वृक्ष दिंडी यांचा कार्यक्रम केलेले होते। दूसरा, अब वैज्ञानिकों में भूकंप का वैज्ञानिक कारण खोज निकाला है। तीसरा, इमियालू मनुष्य कोई बुरा कार्य करने के लिए आसामी तैयार हो जाता है। अक्सर बेरोजगार लोगों के लिए अजीब स्थिति उत्पन्न होती है। तर हा यांचा उत्तर आहे। तर याप्रमाणे तुम्हाला पण अनुवाद करायचा आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। नाही कळाले आहे तर मी पुन्हा सांगणार आहे। कळाले, छान। तर आता आपण काय पाहणार आहे यांचा अजून। तर इथे मी तुम्हाला एक अनुवाद करायचे गृहपाठ दिलेले आहेत की नाही? हो, बघून घ्या।
निम्नलिखित वाक्यातून हिंदी में अनुवाद कीजिए. इथे मी मराठीतून शब्द दिलेले ज्यात तुम्हाला प्रश्न देणार आहे ते तुम्हाला हिंदीयातून तुम्हाला घरी बसून त्यांचा अनुवाद करायचा आहे. प्रयत्न करायचा, एकटी बसून करायचा. नाही कळाले तर तुम्ही विचारू शकता, परंतु प्रयत्न करायच्या पहिले की आपण एकटेच करूया. कळलं? हो. बघा, अंधश्रद्धेने आपल्या देशात घात केला आहे. अंधश्रद्धेने आपल्या देशात घात केला आहे. दुसरा, प्रत्येक मंगल प्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. तिसरा, एक काल असा होता की स्त्रीचे कार्यक्षेत्र घराच्या आतच होते. चौथा, हवा व प्राणी यांचा होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणे आणखी एक प्रदूषण आहे. तर याप्रमाणे ही 4 जे प्रश्न तुम्हाला मी दिलेले आहे अनुवादाचा, ते तुम्हाला हिंदीतून अनुवाद करायचा आहे. मी सांगितले होते हे खूपच छोटा धडा आहे, कारण की अनुवादमध्ये तुम्हाला 5 काहीही प्रश्न देणार आहे, त्याबद्दल तुम्हाला त्यांचं परिवर्तन करायचं आहे. तर तुम्ही घरी बसून हा सगळं करायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला करून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा अनुवाद हे यांच्या परिवर्तन करायचं आहे. अनुवादबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की कशाप्रमाणे अनुवादचं परिवर्तित करायचं. जे शब्द मी तुम्हाला दिलेले आहे, जे प्रश्न मी तुम्हाला दिले ते नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. त्यांना पुन्हा पुन्हा 2-3 वार वाचून घ्यायचं. जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे. एकदा तुम्ही वाचणार तर तुम्हाला नाही कळणार आहे. तर तुम्ही काय करणार, 2-3 बार वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे होईल. पहिला तुम्ही एकटंच बसून करायचं आहे. जेव्हा तुम्हाला नाही कळणार किंवा नाही समजणार तर तुम्ही घरातून कोणत्याही लोकांना मदत घेऊ शकता. तर तुम्ही करून घ्या. कळलं? घरी बसून हा सगळं करून घ्या व्यवस्थित नीटप्रमाणे आणि करल्याबरोबरही तुम्हाला सगळं माहिती होणार आहे. ही मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, की जेव्हा तुम्ही एकदा तरी करू शकता ना, तर तुम्हाला असं वाटतं की एक अजून होतं तर खूपच छानप्रमाणे होता. तर याबद्दल मी तुम्हाला तेच सांगणार आहे की घरी बसून हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.